तर आपण कालच्या भागामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर आपला भिक्खू संघ त्यांनी बनवला। भिक्खू संघामध्ये अनेक असे महान ऋषी मुनी तपस्वी अनेक लोकांनी त्यांनी काय केली, त्या ठिकाणी धम्मदीक्षा दिली, आपल्या धम्मामध्ये सामील करून घेतलं। आता येत असेल आवाज आहे की नाही? आता आवाज थोडा मोठा आला। धम्मामध्ये धम्म वाढवण्याचा, धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा आणि संघामध्ये भिक्खू संघाचा निर्माण करणे आणि भिक्खूंचे विनय बनवणे हा भाग चालूच होता। तर बुद्ध धम्म देण्यासाठी, धम्माचा उपदेश देण्यासाठी, जनकल्याणाच्या सुखासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीची चारिका भगवान बुद्ध करत 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 राजगृहाला पोहोचले। कालचा भाग तुम्हाला थोडासा रिवाइज करतो, म्हणजे तुम्हाला आज काय होते हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कळेल। तर कालच्या भागात आपण पाहिलं की भगवान बुद्ध राजगृहाला आलेले आहेत। राजगृहाला आल्याच्या नंतर ती खबर त्यांच्या पित्यांना म्हणजे कोणाला, शुद्धोधनांना कळाली। शुद्धोधनांना कळाली की माझा पुत्र सिद्धार्थ हा बुद्ध झालेला आहे आणि ते राजगृहाला आलेले आहेत। बघा, एका पुत्राबद्दल आदर आहे। बघा, एका वडिलाच्या मनामध्ये काय आदर आहे, रिस्पेक्ट आहे। बघा की माझं पोरग घरदार सोडून गेले, याचा तो तोंड आहे बघ ना, मी असं म्हणले नाही। माझा पुत्रानं पराक्रम केला, जग जिंकण्याचं काम केलं, सगळ्या जगाला सुखाचा शांतीचा संदेश देण्याचं काम केलं, दुःखातून मुक्त करण्याचं काम त्यांनी केलं। ते शुद्धोधनानं कळालं की माझा पुत्र हा बुद्ध झालेला आहे। जसं त्यांना कळालं की त्यांनी काय केलं की स्वतः ते निघाले कोणाकडे, आपल्या पुत्राच्या भेटीसाठी निघाले। आपल्या पुत्राच्या भेटीसाठी निघाल्याच्या नंतर भेटीच्या निघण्याच्या आधी त्यांनी एक काम केलं, पण की त्यांनी सांगितलं की सिद्धार्थ ज्या ठिकाणी आहे तो तिथून निघून जाता कामा नाही। कारण बुद्ध एका जागी थांबत होते का? बुद्ध एका जागी थांबत नव्हते। त्यांचं ते नेमच होता की बहुजन हिताय बहुजन सुखाय, धम्म आपला देत 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 ते पुढे पुढे जातच होते। बघा, बुद्ध एका जागी थांबत नव्हते जास्त काळ। हा जो वर्षावासाचा 3 महिन्याचा जो काळ आपण पाहतो ना, हा सुद्धा भगवान बुद्धांनी काही कालांतराने, काही वर्षानंतर तो नियम मानलेला आहे। जेव्हा भिक्खू संघाची स्थापना झाली तेव्हा असं काही नव्हतं। पावसाळ्यात सुद्धा चारिका लोक करतच होते। पावसाळ्यात सुद्धा जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम हे चालूच होतं, कारण भिक्खू थांबायचं नावच घेत नव्हते। पावसाळ्यामध्ये मग अनेक लोक नदीमध्ये वाहून जायचे, कोणी प्राण्याची शिकार होऊन जायचे, विविध प्रकारचा त्रास व्हायचा। मग त्याच्यानंतर नियम बनला, काही वर्षानंतर बनला। नंतर काय झालं, जेव्हा बुद्ध राजगृहामध्ये आहेत असं त्यांना कळालं आणि त्यांच्यासोबत सारीपुत्त महामोगलान पण होते, इतर भिक्खू संघही त्यांच्यासोबत होता। असा मोठा भिक्खू संघ घेऊन भगवान बुद्ध चारिका करत होते। मग त्यांनी काय केलं की आपल्या एका दरबारामध्ये एखादा सेना, कोणीतरी सैनिक असेल, कोणीतरी असेल, सेवक असेल, त्या सेवकाच्या लेकराला पाठवलं। काय कालुदाय, काय काय नाव होतं त्यांचं, कालुदाय नाव होतं बघा त्या सेवकाचं, सेवकाच्या लेकराचं। त्यांना पाठवलं की तू जा म्हणे राजगृहाला आणि त्यांना सांग की तुझे पिता, तुझे वडील, कोणाचे, सिद्धार्थ गौतमाचे वडील हे वाट पाहत आहेत। कशा पद्धतीने वाट पाहत आहेत की एखाद्या रात्रीच्या वेळेस एखादा कमळ जसं सकाळची सूर्याची वाट पाहते म्हणून, कमळला पाहिलं असेल तुम्ही, सूर्याची वाट बघते बघा, तोपर्यंत खुलते का ते? जोपर्यंत सूर्यकिरण उघडत नाहीत, सूर्यप्रकाश पडत नाही, तोपर्यंत कमळ खुलत नाही। अशा पद्धतीनं तुझे पिता तुमची वाट पाहत आहेत, तुम्ही त्यांना एकदा तरी भेटा आणि ते तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत। असा निरोप त्यांनी घेऊन त्या ठिकाणी आले बघा। मग निरोप ऐकल्याच्या नंतर बुद्धांनी म्हणलं की ठीक आहे, मी त्यांना नक्की भेटतो असं म्हटले त्यांनी, की ठीक आहे, पित्याची आज्ञा आहे आणि त्यांना नाकारता कामा नाही।
धम्म तर ते सगळीकडे सांगतच चालले होते. धम्म सांगत असताना मग पित्याचा निरोप आला. मग त्यांनी म्हणले ठीक आहे, मी थांबतो. ते थांबले. थांबल्याच्या नंतर थोड्या वेळानंतर, म्हणजे काही दिवसानं, समजा लगेच काही येणं शक्य नव्हतं. एखादा राजा समजा कुठं जायचं म्हटलं की त्याच्यासोबत खूप मोठा लवाजमा सोबत येतो. लवाजमा म्हणजे सैन्य, इतर लोक, इतर प्रधान असतील किंवा इतर राज्यातले नागरिक असतील. राजाला असं कोणी एकटं सोडत नाही. मग त्यांना माहीत होते की मला निघायचं जरी म्हटलं तर मला निघायला 2-4 दिवस लागतील, सगळी तयारी करून निघायचं म्हटलं. तर मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, पहिले निरोप पाठवला. निरोप पाठवून त्यांनी काय केलं की मग नंतर त्यांनी निघण्याची तयारी केली. बघा, स्वतः राजा आपल्या पुत्राला भेटण्यासाठी जातोय आणि ते बी आज्ञा मागून परवानगी घेतल्याच्या नंतर बुद्धांनी जेव्हा होकार दिला की हो तुम्ही येऊ शकता, भेटू शकता आणि मी तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहे, त्याच्यानंतर राजा शुद्धोधन आपल्या याच्यातून कपिलवस्तून निघाले. बघा, निघाल्याच्या नंतर मग त्यांनी आपल्या रथामधून उतरले. त्यांनी पाहतो तर काय की बुद्धांच्या आसपास हजारो भिक्खू आहेत. हजारो भिक्खू आहेत त्या ठिकाणी. ते एवढं जनसमुदाय पाहून राजा परेशान झाला. म्हणे एवढा जनसमुदाय आणि ते बी नित्यनेमाने माझ्या पुत्रासोबत राहतो. बुद्ध तर प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्या आधी बुद्ध काय असते कोणाला माहित नव्हतं. बुद्धांच्या प्रती ज्ञान हे कोणाला नव्हतं. फक्त बुद्ध हा शब्द ऐकून होते. बुद्ध हे ज्ञानी असतात, दुःखमुक्त करणारे असतात, अशी फक्त व्याख्या त्यांना माहित होती. पण जेव्हा शुद्धोधनाने पाहिलं की बुद्ध हे ध्यानस्थ बसलेले आहेत, त्यांच्या आजूबाजूला मोठे मोठे राजे महाराजे त्यांच्या खाली बसलेले आहेत, कितीतरी मोठे मोठे लोक त्यांच्या अशी वाट पाहत आहेत बोलण्यासाठी, मी पण त्यांच्यासारखाच आहे म्हणे. मग त्यांनी काय केलं, आपला जो पिता धर्म होता तो त्यांनी काय केलं, बाजूला ठेवलं आणि एका श्रद्धावान उपासकासारखे ते बाजूला बसले, आपल्या पुत्राच्या बाजूला. बघा, म्हणजे या ठिकाणी असं दिसून येते की वडिलांना माहित होतं की जर माझा पुत्र आहे, मी डायरेक्ट जाऊ शकतो. हक्काने ते काही बोलू शकत होते, रागवू सुद्धा शकत होते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी एका बुद्धाची प्रतिमेला मलिन केलं नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी वाट पाहिली. जेव्हा बुद्ध ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर पडले, त्यांनी पाहिलं की माझे पिता या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर त्या ठिकाणी शुद्धोधनाने विनंती केली, हे पुत्रा म्हणे तू आता बुद्ध झालास. मग बुद्धाने पाहिलं की जेव्हा पित्याला त्यांनी पाहिलं की पित्याची जे चित्ताची अवस्था आहे ती खूप दुःख आहे. म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये म्हणजे चित्तमध्ये, मनामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. एक तर माझ्या पुत्राला मी आदर सन्मान करावा का काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. का त्याला रागवू, घर का सोडून गेलास, परत का आला नाहीस, समजत नव्हतं त्यांना काय बोलावं. अशी अवस्था बुद्धांनी पाहिली. त्यांच्या चित्तामध्ये अशा पद्धतीची अवस्था चालू आहे, त्यांचा कलह चालू आहे. हे त्यांनी पाहिल्याच्या नंतर बुद्ध म्हणाले की तुमच्या चित्ताची भावना मी ओळखतो. म्हणजे तुमच्या मनात काय चालू आहे, काय प्रकारचं दुःख आहे हे मी जाणू शकतो. की एखाद्याचं लेकरू समजा जर जात असेल घरदार सोडून की त्याचं दुःख त्याच्या आई वडिलांनाच कळते, दुसऱ्यांना कळत नाही. बघा, बुद्ध जाणले आपल्या पित्याचं दुःख काय यांनी समजू शकले. दुसऱ्या माणसाला समजते काय? आपले लेकरं जर आपले ऐकत नाहीत, दुःख तर सोडून द्या, आपल्याला काय सांगायचंय ते सुद्धा ऐकत नाहीत, ही अवस्था आजच्या परिस्थितीची. तर बुद्ध म्हणतात की मी तुमच्या मनातलं दुःख ओळखलं, तुम्ही माझे पिता आहात, पण मी आता बुद्ध झालेलो आहे. मी या सर्व जगाचा मार्गदाता आहे. मला या सर्वांना धम्माचा उपदेश द्यायचा आहे, दुःखातून मुक्त करायचं आहे. आता मी तुमचा पुत्र नाही राहिलो. मी या ज्या शरीराशी संबंधित जे काही गोष्टी आहेत, शरीरामध्ये जे काही तृष्णा आहे, कामवासना आहे, या सर्व गोष्टी मी माझ्या याच्यातून काढून टाकलेल्या आहेत. मला कसल्याही प्रकारचा मोह होत नाही, मला कुठलाही दुःख होत नाही, मला कोणताही राग येत नाही. राग म्हणजे आसक्ती, राग म्हणजे समजून घ्यायचं, आसक्ती वाटत नाही मला कोणत्या गोष्टीची, मला कुठल्या गोष्टीचा मोह वाटत नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. सर्व त्यांचे पूर्ण शब्द ऐकून घेतल्याच्या नंतर शुद्धोधनाने म्हटले, ठीक आहे, माझा एक स्वीकार कर म्हणे, तू आमच्याकडे एकदा कपिलवस्तूला येऊन
तुझ्या घर परिवारामध्ये तुझ्या परिवाराला भेटून तरी जा. विनंती केली शेवटचं की बुद्ध आता ऐकायला तयार नाहीत. बुद्ध आपल्या मार्गावर चालायले ते हटायला तयार नाहीत. जसं बघा तुम्ही हत्तीचा कळप बघला का तुम्ही? हत्तीचा कळप, हत्तीचा जेव्हा कळप चालतो ना तो एका दिशेला चालतो. त्याच्यामध्ये किती मोठा वाघ जरी आला तर हत्ती आपला मार्ग बदलत नाही. मार्ग कोण बदलतो? त्या रस्त्यावरचे जे कोणते छोटे मोठे प्राणी असतील, गजेंद्र म्हणतात बघा, गजेंद्र उगच म्हणत नाही. आपण पुढच्या भागामध्ये नरसिंह गाथा पाहणार आहोत. नरसिंह म्हणजे तसं वाघ नाही, वाघ पोट फाडणारा. नरसिंह कसाला म्हटलं याची व्याख्या आपण बघणारच आहोत पुढे गेल्यावर. पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा एखाद्या हत्तीचा कळप चालतो ना, एका पाठोपाठ हत्ती बघा एका नित्य नेमाने असे शिस्तीनं चालतात बघा, आपल्यासारखे गडबड करत चालत नाही. मनुष्य प्राणी बघा, मनुष्य प्राण्याला शिकवावं लागते, रस्त्याच्या उजवीकडून चला, सांगावं लागते माणसाला. तसं हत्तीला कधी सांगलेलं पाहिलं का तुम्ही? नाही सांगायचं. हत्ती आपला मार्ग कधीच बदलत नाही. हत्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांना एक अंतरापासून दुसऱ्या अंतरापर्यंत जाण्यासाठी तो अंतर त्यांना मरेपर्यंत विसरत नाही बघा. आणि त्याच्या मार्गामध्ये कोणी आडवाई येत नाही, कोणाची हिंमत होत नाही, हिंमतच होत नाही. कारण त्याला म्हणतात राजमार्ग. आता भौतिक उदाहरण जर आपण पाहिलं तर रेल्वे बघा, रेल्वे पाहिली का तुम्ही? रेल्वे पाहिली असेल. जेव्हा रेल्वे चालू असते तेव्हा एखादी समजा बाजूनं गाडी निघून जाते का? सगळे फाटक बंद केलेले असतात का माहिती का? का तर रेल्वे जात आहे बघा. आजच्या काळामधलं एक टेक्निकल एक्झाम्पल आपण पाहिलं तर रेल्वेला समजू. पण त्या काळामध्ये रेल्वे होती का? नव्हती. मग उदाहरण कसं समजायचं? ज्या काळात रेल्वेच नव्हती मग उदाहरण कसं द्यायचं? उदाहरण असं द्यायचं की गजेंद्राप्रमाणे बघा, आपण नरसिंह गाथेमध्ये पाहणारच आहोत. एका गजेंद्राप्रमाणे, गजेंद्र म्हणजे जो हत्ती चालत आहे, ज्याचा कळप चालत आहे, त्याच्या पुढे कधी कोणता वाघही आडवा येत नाही, कोणताच प्राणी त्यांना त्रास देत नाही बघा. तसं बुद्धांचा धम्म होता आणि त्यांच्यासोबत एवढा गजेंद्राप्रमाणे त्यांचा भिक्खू संघ त्यांच्यासोबत चालत होता बघा. सगळे लोक त्यांना आदराने, जसं कळालं की सिद्धार्थ कपिल वस्तूला येणार आहेत असं कळालं त्यांना की ही गोष्ट ऐकल्या सगळ्या नगरामध्ये आनंदाचं वातावरण झालं की सिद्धार्थ कपिल वस्तूला परत येणार आहेत. किती वर्ष ओलांडली? 7-8 वर्ष ओलांडली होती बघा. 6 वर्ष तर त्यांनी स्वतःच्या कडतर तपस्या केली. स्वतःचं शरीर जिजून घासून जाईपर्यंत आतडे दिसत होते, आतडे त्यांचे पोटातले, अख्खं पोट हाताला लागत होतं, पोट पूर्ण पोटातले आतडे हाताला लागत होते बघा. अशा पद्धतीची त्यांनी कठीण तपश्चर्या केली. असा पाठीला हात लावला तर कणा हातात लागायचा, डायरेक्ट पाठीचा कणाच फासळ्या असं पूर्ण दिसत होत्या छातीच्या. एवढी कठोर तपस्या त्यांनी 6 वर्ष केली बघा. कोणासाठी केली? आपल्यासाठी केली. आपल्याला धम्म मिळावा म्हणून केलं, आपण दुःखमुक्त व्हावं म्हणून कळालं, म्हणून त्यांनी केली. जर एवढी खडतर तपस्या त्यांनी केली नसती तर त्यांना बुद्धत्व प्राप्त झाली असती का? दुःखातून निघण्याचा मार्ग मिळाला असता का? नसता मिळाला. आणि एवढा त्रास सहन करून त्यांनी कोणासाठी त्रास सहन केला? स्वतःसाठी केला का? राजग्रहासाठी केला का? कपिलवस्तूसाठी केला का? नाही. सर्व मनुष्य जातीच्या कल्याणासाठी त्यांनी धम्म शोधून काढला बघा. धम्म म्हणजे काय? दुःखमुक्तीचा मार्ग. दुःखमुक्तीचा मार्ग आहे. फक्त दुःख शोधून नाही काढलं, दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग शोधून काढला भगवान बुद्धांनी. पहा, तर आपण पाहतो की शुद्धोधनाची विनंतीनंतर बुद्धांनी काय केलं? त्यांचा निमंत्रण स्वीकारलं. निमंत्रण स्वीकारल्याच्या नंतर मग ते निघाले. हळूहळू 72 मैलाचा अंतर होता, 1 नाही 2 नाही. तिथून किती अंतर होता? 72 मैलाचा अंतर होता बघा. 72 मैलाचा अंतर पार करून ते राजगृहाच्या अलीकडेच पोहोचले. राजवाड्यात गेले नव्हते, अलीकडेच थांबले गावाच्या. आणि त्या ठिकाणी त्यांनी
आपापलं निवासस्थान, त्या ज्या जंगलाचा भाग होता त्या जंगलाच्या त्या ठिकाणी आपापल्या निवासाची सोय केली बघा. तिथं सोय केली. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, भिक्षाटन करण्यासाठी अक्षरशः रोज सकाळी उठून भिक्षाटन करून अन्न ग्रहण करायचं, 12च्या आधी जेवण करायचं, असा नियम असतो बुद्धांचा. हे माहिती आहे आपल्याला. 12च्या आधी, आता जे श्रामणेर आहेत त्यांना माहिती, 12च्या आधी एक वेळचं भोजन ते करून घ्यायचं, संध्याकाळी फळाहार करायचं, काहीतरी छोटं मोठं अन्न ग्रहण करून दिवस आपला संपवायचा, अशा पद्धतीनं. पण ते झालं भोजनासाठी. मग स्वतःमध्ये प्रज्ञा उत्पन्न करण्यासाठी मग ते काय करायचे, मग ते दिवसभर ध्यान साधना करायचे, सतत ध्यानात असायचे बघा. भगवान बुद्धांची मूर्ती तुम्ही कधी पहा, ध्यानावस्थेत दिसते तुम्हाला, दिसते का नाही? बुद्ध नेहमी ध्यानात असतात. बोलताना सुद्धा ते चतुर्थ ध्यानात असतात बघा. आपल्यासारख्याला तर ध्यान तर सोडूनच द्या. एखाद्या व्यक्तीला जेव्हा ते उपदेश करायले, बोलायले, तर ते चतुर्थ ध्यानात असतात त्यावेळेस. म्हणजे ते आपल्या शरीराची पूर्ण ती गती त्यांची चालू असते त्यांना. माझ्या शरीरामध्ये कुठल्या संवेदना उत्पन्न होत आहे, काय काय होत आहे माझ्या शरीरात, काय काय बदल होते, ते पाहत ते उपदेश करतात बघा. आपल्यासारख्याला जमते काय? आपण जेवण सुद्धा करताना का आपलं ध्यान असते टीव्हीमध्ये. कुठं ध्यान असते आपलं? टीव्हीमध्ये, लगेच मोबाईलमध्ये असते का नाही? खरं सांगा तुम्ही. त्याचा आवाज खूप कमी आहे. हॅलो, हा हॅलो. आपण बघा, जेवायला जरी बसलो, जेवायला बसलं की आपल्याला काय पाहिजे? मोबाईल पाहिजे. म्हणजे आपण चित्त जेव्हा साधं भोजन जरी करत असताना का नाही, आपल्याला हातात काहीतरी चित्त भटकण्यासाठी आपण स्वतः हातात घेतो मोबाईलवर. आवाज यायला का नाही? बाहेर येतो का आवाज? माईक जवळ घ्यावा लागेल का? बरं, हा येतो असं, ठीक आहे. तर बुद्ध जेव्हा उपदेश करायचे तेव्हा त्यांचं चित्त संपूर्ण एकाग्र असायचं. एखाद्याला जर उपदेश करत असतील तर ते स्वतःचं चित्त आणि दुसऱ्याचे चित्त पाहायचे, त्याच्या चित्ताची अवस्था काय ते पाहायचे आणि त्या अवस्था पाहून त्याला उपदेश करायचे. त्याला काही सांगितलं तर त्याला डोक्यात बसणार आहे का? नाही. त्याला पाहिजे तेच उपदेश करायचे. तर असं करत करत भगवान बुद्ध कपिलवस्तूला पोहोचले. कपिलवस्तूला पोहोचल्याच्या नंतर त्यांनी कपिलवस्तूच्या बाहेरच्या दिशेलाच त्यांनी पूर्ण भिक्खू संघ थांबवला. तिथं रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या चारिकेला निघाले. आपलं जे पात्र होतं ते पात्र हातात घेतलं, अंगावरचा चिवर त्यांनी सावरला आणि निघाले. घरोघरी जाऊन भिक्षा मागत होते. असं पाहिलं, ही खबर काय झालं की तुमचा पुत्र भिक्षा मागत आहे. कोणापर्यंत खबर गेली? राजा सिद्धोधनापर्यंत. बघा काय वाटलं असेल त्या पित्याला. बघा, एक वेळेस पाहिलं की माझ्या पुत्राच्या आजूबाजूला हजारो अनुयायी त्याची सेवा करत आहेत, आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर काय की स्वतः माझा पुत्र भिक्षा मागत आहे. बघा काय त्यांच्या मनाचा कला असेल. एकतर माझा पुत्र गेला तर गेला, लोक कल्याणासाठी गेला, तरी सुद्धा माझ्या पुत्रावर अशा पद्धतीची वेळ येते बघा, मागून खावा लागते. आपल्या घरामध्ये संध्याकाळी स्वयंपाक झाला आणि एखाद्याची आवडती भाजी नाही झाली, भाजीमध्ये मीठ कमी राहिलं की बघा त्याच्या घरामध्ये कसं भांडण सुरू होतं. आपल्या घरचं साधं उदाहरण आहे बघा. आपल्या घरात तर सगळ्या गोष्टी बसून खायला भेटतात, हातात मोबाईल, बाजूला टीव्ही असते, सगळं सुखसुविधेने, वरी पंखा असतो, घरात लाईट असते, सगळ्या सुविधा तुम्हाला असून सुद्धा आपण काय म्हणतो माहिती काय? याच्या भाजीमध्ये मीठच कमी आहे, भाकरच नुसती कडक झाली, भात नुसता चिकटच झालाय, वरण नुसतं पाणीच झाले, मटन मध्ये पीसच कमी आहेत. काय 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 बी प्रश्न बघा, कोणाच्या घरात विचित्र पद्धतीचे प्रश्न पडलेले असतात. संध्याकाळी जेवायला बसलेले, अरे मला एक विचार करा तुम्ही स्वतःला, की तुम्ही आज ज्या तुम्हाला रेडीमेड खायला भेटते, बसल्या जागी तुम्हाला रेडीमेड खायला भेटते, तुमच्या डोक्यावर पंखा आहे, बाजूला लाईट आहे, समोर टीव्ही आहे, हातात मोबाईल आहे,
तुम्हाला वाढून देणारे 2 लोक घरात काम करायला आहेत. तुम्हाला साधा ताट सुद्धा आणून घेऊन बसायची गरज नाही. तुम्ही बसल्या जागी तुमच्या समोर ताट येते बघा. एवढं सुविधा असताना सुद्धा तुम्ही काय करता? त्या वस्तूला, त्या भोजनाला, त्या अन्नाला नाव बोट ठेवता, त्याला दूषण लावता. तर बघा, बुद्धांनी थोडासा विचार करा की बुद्धांनी लोकांच्या घरचं अन्न खाल्लं. कोणी शिळं दिलं असेल, कोणी चांगलं दिलं असेल, कोणी गरम दिलं असेल, कोणी कसं दिलं काहीच माहित नाही. कारण त्या लोकांना काय माहिती की बुद्ध आहेत की कोण आहेत? माहित नव्हतं लोकांना. ज्यांना माहित होतं ते बुद्धांकडे जायचे, निमंत्रण द्यायचे, बुद्ध आमच्या घरी भोजनाला या बरं का. बघा, पण ज्यांना माहित नाही, आता एखाद्या नवीन गावात बुद्ध गेले, त्या गावच्या लोकांना थोडी माहिती कोण आहे. तर कोणी काही द्यायचं खायला. आज आपल्याला बसल्या जागी एवढं चांगल्या पद्धतीचं अन्न ग्रहण करायला भेटते आणि आपण त्याला नाव बोट ठेवतो बघा. ही अवस्था आहे आपली. तर थोडासा विचार करा ते भोजन ग्रहण करण्याच्या आधी की मला चांगला जीवन जगण्यासाठी ज्या बुद्ध धम्माचं मी आचरण करतो, त्या बुद्धांनी अनेक घरचं भोजन ग्रहण करून मला धम्म दिलेला आहे. आणि या धम्माचं आणि या भोजनाचं मी कधीच अपमान करता कामा नाही, कधीच नाही. जसं दिलंय तसं खा. बघा, जेव्हा तुम्ही विपश्यना करता का नाही, विपश्यना करा. मी बार बार प्रत्येक तुम्हाला या प्रवचन मालिकेत सांगत असतो बघा, आपल्या वाचनाच्या माध्यमातून. का म्हणतो की एखाद्याला भूक लागली, त्यानं जर जेवण केलं तर त्याची भूक भागेल ना. एखाद्या व्यक्तीमध्ये श्रद्धाच नाही, एखाद्या व्यक्तीमध्ये श्रद्धाच नाही, त्यानं धम्म कधी ऐकलाच नाही, धम्म कधी जाणलाच नाही, धम्माचं कधी आचरणच केलं नाही, त्याला बुद्ध धम्माचा काही संबंध आहे का? नाही, आचरणच केलं नाही. तर बुद्धांनी सांगितलं बघा त्या काळात की मी आता आपण बार म्हणतो श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे, श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. श्रद्धा कशी उत्पन्न होती हो? बसल्या जागी होते का? तर बघा, बुद्धांनी सांगितलं त्यावेळेस तुमच्यामध्ये श्रद्धा 3 प्रकारे उत्पन्न होते. किती प्रकारे? 3 पद्धतीनं. एक म्हटलं श्रुतमय प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे श्रद्धा एक प्रकारची. एक म्हटलं चिंतनमय श्रद्धा, आणि दुसरं काय म्हटलं? भावनामय प्रज्ञा. बघा, अशा 3 पद्धती सांगितल्या. एक सांगितलं श्रुतमय, दुसरं सांगितलं चिंतनमय, आणि तिसरं काय सांगितलं? भावनामय. म्हणजे काय? म्हणजे कायचा अर्थ काय? श्रुत म्हणजे काय? श्रुत म्हणजे ऐकणे. बघा, अनेक लोकांना प्रश्न पडलेला असते की आम्ही तर बाबा आता 1956 नंतर आम्ही बुद्ध धम्मात आलो, आज 62-63 वर्ष होत आलेत, तरी आम्ही लोक विहारात जात नाही, आम्हाला काहीच वस्त वाटत नाही. आमच्या प्रती बुद्धांच्या बुद्ध विहाराबद्दल किंवा बुद्धांच्या प्रती श्रद्धा का उत्पन्न होत नाही? आम्ही धम्म का ऐकत नाही? अनेक लोकांना प्रश्न पडलेला असते बघा. जे लोक ऐकायला येतात त्यांना वाटते की इतर लोक काही येत नाहीत. प्रश्न पडतो ना आपल्याला, साहजिक आहे, सगळ्यांना पडतो, मला पडतो, तुम्हालाही पडतो. पण उगाच कोणाला भेटत नाही बघा. त्याच्यामध्ये भगवान बुद्ध सांगतात की 3 प्रकारचे त्या व्यक्तीमध्ये श्रद्धा उत्पन्न होते. 3 पद्धतीने. 3 पद्धती कोणत्या कोणत्या मी तुम्हाला सांगितल्या की एक श्रुतमय प्रज्ञा, दुसरी चिंतनमय प्रज्ञा, आणि तिसरी कोणती सांगितली? भावनामय प्रज्ञा. आलं का लक्षात? तर आता त्याचं विश्लेषण पण सांगतो तुम्हाला बघा. उगाच हा भाग आपण समजून तर घ्यायलो. लोकांमध्ये एवढी श्रद्धा का उत्पन्न व्हायली? स्वतःच्या पित्याला सुद्धा बुद्धांबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली. बघा, स्वतःच्या वडिलांना, स्वतःच्या लेकराबद्दल श्रद्धा उत्पन्न होणे किती मोठी गोष्ट हो. खूप मोठी गोष्ट आहे. सहजासहजी नाही होतच नाही. आपल्या लेकराबद्दल आपण भले कौतुक सांगतो, पण त्या लेकराचे कधी पाय पडण्याची तुमच्या हिंमत आहे का? पडू शकता का? नाही होत. पण अशी श्रद्धा असेल तर तुम्हाला त्या श्रद्धा उत्पन्न झाली की त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आदर उत्पन्न होते बघा. तर आता श्रद्धा 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 हे बार का म्हणतोय मी की लोकांमध्ये श्रद्धा उत्पन्न का नाही होत? तर त्याच्या मागचं कारण आहे, विज्ञान आहे त्याच्यामध्ये. जोपर्यंत ती प्रज्ञा उत्पन्न होत नाही. आता प्रज्ञा म्हणजे काय? की जोपर्यंत या जगाच्या पाठीवर
बुद्ध आहेत हे जो लोकांना जर माहीतच नाही, तर त्या लोकांना बुद्ध काय आहे माहिती कळेल का? बुद्ध हा शब्दच कधी ऐकला नाही, त्यांना कळणार का बुद्ध काय आहेत? माहीतच नसणार, 100% त्यांना माहीत नसते. पण ज्या लोकांना माहिती आहे की मी बुद्धाचा अनुयायी आहे, बघा लक्ष द्या, खूप महत्वाचा भाग आहे. हे समजून घेतलं की पुढचं आपण नरसिंहनाथाचं विश्लेषण करूच. हा महत्वाचा भाग आहे. हा जर तुम्हाला कळला, हा जर भाग तुम्हाला कळला तर अनेक लोकांचे प्रश्न सुटतील. बघा अनेक लोकांचे, जे लोक श्रद्धावान आहेत त्यांचेही प्रश्न सुटतील, आणि जे लोक अश्रद्धावान आहेत, म्हणजे कसे, जे लोक अश्रद्धावान आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये श्रद्धा नाही आहे, म्हणजे कोणते लोक आहेत बघा, असे कोणते लोक आहेत ज्यांच्यामध्ये श्रद्धाच उत्पन्न होत नाही. बघा एखादा माणूस बहिरा आहे, कसा आहे, बहिरा आहे. त्या बहिऱ्या माणसाला कधी धम्म ऐकायला भेटेल का? त्यानं कधी धम्म ऐकलंच नाही, त्याच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होती का? नाही होत. बहिऱ्या माणसामध्ये कशी उत्पन्न होईल? होणारच नाही. त्यानं कधी जीवनात कधी बुद्ध नावाचा शब्द ऐकला नाही, बुद्ध धम्म हा कधी ऐकलाच नाही, तर बुद्धांच्या प्रती त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न होईल का? याला म्हणायचं श्रुतमय प्रज्ञा. की जे लोक बुद्धांचं धम्म ऐकतात, रोज रोज ऐकतात. बघा काही लोक युट्यूब लावून ऐकतात, काही लोक धम्म परिषदेमध्ये जाऊन रात्रभर थंडीमध्ये काकडत ऐकतात. बघा ते लोक श्रद्धावान म्हणजे कसे? श्रद्धावांचे 3 प्रकार मी सांगायलो. पहिला प्रकार कोणता? की जे लोक धम्म ऐकायलेत, तरी खरंच ऐकायलेत ना, साधी गोष्ट आहे का? ऐकायला म्हणजे आपण त्या ठिकाणी बसून अर्धा, 1, पाऊण, 2 तास आपण त्या ठिकाणी वेळ द्यायलो. का द्यायलो? आपण रोज विहारात यायलो, काय करायचंय, काय ऐकायलो? तर त्यांना एक गोष्ट माहीत असते, जे लोक ऐकतात त्यांना एक गोष्ट माहीत असते बघा, की हे जर मी धम्म ऐकला तर हे माझ्या कल्याणाचं आहे. बघा हे मला दुःखातून मुक्त करणार आहे, हे मला व्यसनातून मुक्त करणार आहे, हे मला जे माझं जे सामान्य माझं जीवन आहे, हे माझं जे संसारी जीवन आहे, हे चांगल्या मार्गाने मला नेणारं धम्म आहे. बघा काय सांगितलं? चांगल्या मार्गानं नेण्यासाठी धम्म आहे. मग चांगला मार्ग कसा शिकवतो? चांगला मार्ग जो व्यक्ती धम्म ऐकतो तो धम्म जाणतो. बघा पहिले काय म्हटले? की जो व्यक्ती धम्म ऐकतो तो व्यक्ती धम्म जाणतो, आणि जो व्यक्ती धम्म जाणतो तो धम्माचं आचरण करतो. बघा तोपर्यंत त्याच्याकडून आचरण होईल काय? आपण कितीही बोंबलो माईक मध्ये की या आजूबाजूला थांबलेले लोक, या तुम्ही धम्मश्रवण करा, तुम्ही धम्म ऐका, धम्माचं आचरण करा, या दुःखमुक्तीच्या मार्गातून तुम्ही बाहेर पडा, दुःखमुक्तीचा मार्ग अवलंबा, तुम्ही किती बोंबला ते लोक ऐकणारच नाहीत. उदाहरण अजून सांगतो बघा. समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक कसे लोक की एखादा व्यक्ती झोपलेला आहे, ठीक आहे, एक व्यक्ती झोपलेला आहे, तर तुम्ही त्याला हलवलं तर उठते. जास्त झोपीत असेल तर त्याला 2 माणसं हलवले तर उठते. लय झोपीत राहिला बापा, 2 दिवसाची झोप आहे, 3 दिवसाची झोप आहे, थोडं पाणी मारलं तर उठते. बघा उठते का नाही? खरं सांगा, उठते ना. पण जे व्यक्ती फक्त झोपण्याचं सोंग घेते, बघा काय करते? त्यानं फक्त झोपायचं सोंग करायला, त्या व्यक्तीला तुम्ही हलवा, डुलवा, त्याच्यावर पाणी टाका, त्याची बाजू उचलून उन्हात ठेवा, त्याला काही करा, ते उठत नाही. बघा अशा आपल्या समाजामध्ये अनेक लोक आहेत जे फक्त मी बुद्धिस्ट आहे, मी हे आहे, मी ते आहे म्हणणारे मोठे मोठे लोक आहेत. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण करायचं काय? काहीच नाही. धम्माचं आचरण करायचं नाही. श्रद्धा कधी उत्पन्न होतच नाही. जयंती आली की बुद्ध आठवतात, पौर्णिमा आली की बुद्ध आठवतात, बाकीच्या टायमाला आम्ही झोपी जातो. हे सोंग घेणारे लोक आहेत बघा, यांच्यापासून सावध राहा. ते लोक काय करतात माहिती का तुम्हाला? की काय करायचं ऐकून काय भलं होणार आहे तुमचं? काय म्हणतात?
लय तुला धम्म कळाले का, काय भलं होणार आहे, तेवढे 1 घंटा काम कर कुठेतरी, मायापाशी घंटाभर काम कर, घंटाभर ऑटो चालव, 200-400 रुपये होतात, इथं बसून काय होणार आहे तू. असे विक्षिप्त लोक, यांना पागल म्हटलं तरी चालतं बघा, विक्षिप्त म्हटलं बुद्धांनी त्यांना काय म्हटलं, विक्षिप्त. जसं आलवक नावाचा जे यक्ष होता बघा, यक्ष, त्यांना काय म्हटलं तर बुद्धांना, की मी तुम्हाला विक्षिप्त करून टाकेल, पागल करून टाकेल, धम्म मार्गावरून भटकून टाकेल. तर बुद्धांनी काय म्हटलं आलवकाला, की या पृथ्वीवर म्हणे सोड म्हणे, या संपूर्ण ब्रह्मांडात मला असा कुठला मनुष्य, प्राणी, सजीव, जीव, निर्जीव कुठली वस्तू मला दिसत नाही म्हणे, की जे मला विक्षिप्त करेल. तर आपलं सुद्धा मन असं बनवा. जेवढे बी लोक श्रद्धावान आहेत बघा, श्रद्धावान 3दा म्हणतो, 3 प्रकारचे लोक श्रद्धा उत्पन्न होते. पहिला प्रकार तुम्हाला सांगतो. पहिला प्रकार काय, की जे लोक धम्म श्रवण करतात, श्रवण करतात, श्रवण करतात. श्रवण म्हणजे काय, ऐकतात. धम्म ऐकायला बघा, काय व्हायला ऐकायला, की त्यांना हळूहळू त्या धम्माच्या प्रती, बुद्धाच्या प्रती आदर वाटायला लागतो. बघा किती सुंदर धम्म आहे हो. लोक भटकवण्याचा प्रयत्न करतात, लोक काय करतात, तुम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, भूल थापा देतात, पैशाच्या लोभी करतात, अनेक प्रकारे लोक फसवण्याचे काम करतात. पण बुद्ध धम्मामध्ये तसं फसवण्याचं अजिबात काही कारण नाही. तुम्ही नाही येत हरकत नाही, मोठेपणा सांगा हरकत नाही, ऐकत नाही नका ऐकू, कोणाचं भलं होणार आहे, जे ऐकत आहे त्याचं भलं होते. आता एखादा व्यक्ती आजारी पडला आणि डॉक्टरने त्याला गोळ्या लिहून दिल्या. डॉक्टर करते गेडा, कशासाठी का डॉक्टरकडे जावं लागते बा, एवढं त्याला माहिती. डॉक्टरने दिलेल्या गोळ्या पण खाल्ल्या, काय झालं, डॉक्टरने दिलेल्या गोळ्या बी खाल्ल्या, पण परत आजारी पडला. कशामुळे आजारी पडला, आजारी पडून कॅन्सर झाला, कॅन्सर होऊन मृत्यू बी झाला. का झालं, त्याच्या मागचं कारण आहे की त्या डॉक्टरनं सांगितलेली जे काही ते नियम सांगतात बघा, काय म्हणतात त्याला, पथ्य सांगतात बघा, पथ्य. डॉक्टर काय सांगते, पथ्य सांगते. तेलकट खाऊ नका, तुपकट खाऊ नका, भजे लय खाऊ वाटतात लोकायला, भजे खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, पेढे खाऊ नका, फळ खा, फळ. बरं, जे खाऊ नका म्हणून सांगतात ते काय खा हे बी सांगतात ना, सांगतात का नाही. मग आपला प्रॉब्लेम तसा झालाय. बाबासाहेबांना काय केलं, आपल्याला बुद्ध धम्म दिला, काय केलं, उपचार केला बघा, उपचार. मग त्याच्यावर निदान बी केलं, हे बुद्ध धम्म घ्या. आपण काय केलं, बुद्ध धम्म घेतला, स्वीकारला आणि म्हटलं की मी आता बुद्धिस्ट झालो. पण आचरण, पथ्य कुठे, पथ्य. आणि जे लोक पथ्य करत नाहीत ते कधी नाही तर कधी, कुठल्या नाही तर कुठल्या, बघा काही लोक तुम्ही बघा, जे लोक धम्माचं आचरण करत नाहीत बघा, त्यांच्या प्रती पहा तुम्ही, ते कुठल्या नाही तर कुठल्या संकटात सापडलेले असतात. पहा तुम्ही त्यांना कधी पण, ते भले किती सुंदर असतील, किती पैसेवाले असतील, किती माणसं तुम्हाला असे वाटत असतील की लय भले, लय भारी माणूस आहे, लय नोकरीला लागला, लय भारी झाला, असं वाटते बघा त्यांच्याबद्दल. पण त्यांचे तुम्ही जेव्हा पाहसाल ना, ते खूप दुःखी राहतात. ते आपलं दुःख कोणाला सांगत नाही, कारण त्यांना माहिती आहे की मी माझं जर दुःख सांगलो की लोक माझ्यावर हसतात. विहारात मी घेऊ का, मी नोकरीवाला आहे, मला काय कमी गेली विहारात जायला. घंटाभर बसून मी टीव्ही बघतो, मी युट्यूब बघतो. काय बघतो, युट्यूब बघतो. बघा त्यांची मानसिकता कशी राहते लोकांची, ते सांगण्याचा प्रयत्न करावं की मानसिकता काय माहिती का, की धम्म आचरण न करणे ही मानसिकता आपल्या समाजाची होत चाललेली. म्हणजे आपण कसं वागतो माहिती का, अगदी बाबासाहेबांना म्हणलं त्यांच्या विरुद्ध, हे आपल्या दिशेला चाललेलं आहे. म्हणजे इतर साथी धर्माचे जे लोक आहेत, की एखाद्या समाजाला बिघडवण्याचं जे कार्य असते ते दुसरे समाज करत असते, की हे समाज बिघडला पाहिजे, लोक वाया गेले पाहिजे, हा मागं पडला पाहिजे. कारण हे बुद्धिजीवी लोक आहेत, हुशार लोक आहेत, ते अंधश्रद्धेला बळी पडत नाहीत, कुठले यज्ञ करत नाहीत, कुठले तप करत नाहीत, म्हणजे हुशार लोक आहेत, हे पुस्तकं वाचतात. पण हे कुठं नाही तर कुठेतरी फसतात बघा. कुठं फसतात माहिती का, पथ्य करत नाहीत, धम्माचं आचरण करत नाहीत, धम्माचं श्रवण करत नाहीत. त्याच्यामुळे
त्यांच्या मनात कधीच बुद्धांच्या प्रती, बाबासाहेबांच्या प्रती आदर उत्पन्न होत नाही बघा. फक्त सांगायला लेबल लावायचं की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, मोठे मोठे भाषणं द्यायची. पण आपण तसं वागतो का खरंच? आपलं आचरण तसंच आहे का? अजिबात नाही. हा आपला दुष्परिणाम आहे, हे इतर लोकांना दिसते. मग ते लोक काय करतात की ते आपला तरुण वर्ग जो आहे, जेवढे बी तरुण माझे ऐकत असतील तर त्यांनी लक्षपूर्वक ऐका. त्यांच्यासाठी स्पेशल विनंती बघा. या तरुणाला भटकवण्याचं काम करतात बघा. जर एखाद्याचा समाजाचा जर तरुण जर वाया गेला तर ती पिढी पूर्ण संपून जात असते. समाजाची पिढी काय होते? संपून जाते. एखाद्या समाजाला जर संपवायचं असेल, दुसरं तिसरं काहीच करू नका, फक्त त्या समाजातला तरुणाला वाईट मार्गाला लावा बघा. आणि तेच जर समाज तुम्हाला चांगला घडवायचा असेल तर तुमचा तरुण कुठं असला पाहिजे? विहारात असला पाहिजे, धम्मश्रवण करत असला पाहिजे, युट्यूबवर तो रील्स बघण्याच्या ऐवजी प्रवचन ऐकला पाहिजे. 3 महिने सवय लावून टाका घरात, प्रत्येकाच्या सवय लावून टाकायची. सवय, टीव्ही बंद, 1 महिना प्रवचनच घरात चालणार. सकाळी उठले गाणे लावा, हरकत नाही. बाबासाहेबांची बुद्धगीतं लावा, हरकत नाही. पण इतर मनोरंजनाच्या गोष्टी तुम्ही दूर करा. हळूहळू त्याच्या मनात काय उत्पन्न होते की माझ्या घरात फक्त बुद्ध धम्मच अलाउड आहे. एक तर पुस्तक वाचा, नाहीतर मग धम्माचं प्रवचन ऐका. त्याच्या पलीकडे त्यांना मुभा देऊ नका बघा. तुम्ही हळूहळू तुमचा तरुण वर्ग तुम्हाला सुधारलेला दिसेल. मी आज दिलेला शब्द आहे बघा, पुढच्या 20-25 वर्षामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसतो बघा. श्रीलंकेमध्ये धम्म संडे स्कूल चालतात बघा, धम्म संडे स्कूल. तर काय चालतात त्याच्या मागचं? धम्म संडे स्कूल चालण्याची काय गरज आहे की तिथला जो बालक वर्ग आहे, हे लहान लहान लेकरं काय करतात माहिती का? आपल्या हातानं टोपली बनवतात, छोटी फुलाची, लाकडाच्या काडीपासून टोपली बनवतात बघा. आपले तर बनवतात दुलड्या बनवतात. तसं ते लाकडाच्या काठीनं छोटे छोटे काड्यानं दुलडे बनवतात, टोपले एवढे एवढे. आणि त्याच्यामध्ये लेकरांना सवय लावलेली असते की दर रविवारी ते लेकरू जाताना कुठून तरी फुलं गोळा करणार. फुलं गोळा करून त्या दुलडीमध्ये टाकून आणि बुद्धांकडे वाहते बघा. त्याला काहीच कळत नाही त्या लेकराला. पण त्याच्यात काय संस्कार उत्पन्न झाला की मी बुद्धाला शरण गेलं पाहिजे, मी बुद्धांना माझ्याकडून काहीतरी देणं आहे, की बुद्धांनी मला धम्म दिला तर मी बुद्धांना काय दिलं पाहिजे? कमीत कमी बुद्धाला त्रिवार अभिवादन तर केलं पाहिजे. हे माझं कर्तव्य आहे. एवढं तरी मी करू शकतो आणि एवढं मी केलंच पाहिजे बघा. एवढं तर आपण करू शकतो ना. तरी श्रद्धेचा भाग आहे बघा. तुम्हाला मी सांगत होतो की श्रद्धा कशी उत्पन्न होते. पहिली श्रद्धा उत्पन्न होते श्रुतमय प्रज्ञा. श्रुतमय प्रज्ञा, श्रुत म्हणजे काय? ऐकणे, जाणणे बघा. किती महत्वाचं आहे की जो व्यक्ती धम्म ऐकतो 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 हळूहळू हळूहळू त्याच्या चित्तामध्ये बघा, तो कोणी राहो, कुठलाही जाती धर्माचा राहो, कोणी राहो, हा धम्म मानव जीवनाचा मार्ग आहे बघा. कुठल्या जाती धर्मासाठी सांगितलं का बाबासाहेबांना? याच्यात उल्लेख आहे का हिंदू लोकांनी ऐकू नये म्हणून? असं नाहीये. सर्व मनुष्य जाती धर्मासाठी हा धम्म आहे बघा. सगळ्यांचा कल्याणाचा मार्ग या ठिकाणी आहे. प्रत्येक व्यक्तीचा निर्वाणाचा मार्ग आहे बघा. प्रत्येक व्यक्तीनं आचरण केलं पाहिजे, हा मार्ग या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी सांगते का कुणी लहान असेल तर करू नये, मोठा असेल तर करावं नाही. उच नीच भेदभाव असा काही प्रकार नाही बघा. मी तुम्हाला मागे सांगितलं, येई पसिको ओपनायको पच्चतंग वेदित बो विहू इत्ती, म्हणजे बुद्धांचे वचन आहे ते. बुद्ध काय म्हणतात की माझा जो धम्म आहे बघा. पहिलं धम्मचक्र प्रवर्तनाच्या वेळेस ही गाथा म्हटलेली बुद्धांनी. काय म्हटलंय की येई पसिको ओपनायको पच्चतंग वेदित बो विहू इत्ती, म्हणजे काय की माझा जो धम्म आहे तुम्ही एकदा या, पहा, अनुभव करा, आणि तुम्हाला खरंच वाटलं, सत्य वाटलं तरच ते मार्ग तुम्ही पुढे ठरवा. तर मला एक गोष्ट सांगा की आपले लोक जे आहेत की मी म्हणणारे, कागदापत्रावर 37 नंबर टाकून घेणारे, हे खरंच ऐकतात का हो धम्म? मग धम्म तुम्ही ऐकत नाहीत तर तुमच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होणारच कुठून? कुठून उत्पन्न होते मला सांगा. तर दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला श्रद्धा कशी उत्पन्न होते. ज्यांच्यामध्ये खरंच श्रद्धा आहे ते भले धम्म ऐकत नाहीत, ठीक आहे, ऐकत नाहीत, ते लोक श्रद्धावान नाहीत का? ते पण लोक श्रद्धावान आहेत. मग कशा प्रकारे श्रद्धावान आहेत? तर त्याचा दुसरा प्रकार सांगतो बघा तुम्हाला. तो दुसरा प्रकार असा आहे
की जे लोक चिंतनमय प्रज्ञेचा अनुभव करतात बघा, म्हणजे जे लोक पुस्तकं वाचतात आणि वाचून त्याचं चिंतन करतात बघा. खरंच काय करतात? पहिले श्रद्धावान लोक कसे, की जे लोक धम्म ऐकतात, सगळ्यात चांगला मार्ग, सगळ्यात सुकर मार्ग, अवघड बिलकुल नाही, सगळ्यात चांगला मार्ग म्हणतात बघा श्रुतमय प्रज्ञा, सगळ्यात सुंदर मार्ग आहे बघा. आणि त्याच्यापेक्षा थोडा अवघड आहे बघा. अवघड कोणता? की चिंतनमय प्रज्ञा. तर ह्या प्रज्ञेमध्ये काय सांगितलं, की जे व्यक्ती पुस्तकाचा आधार घेऊन धम्मामध्ये काय करतो, पुस्तकाचा वेगवेगळे पुस्तकं वाचतो आणि त्याच्यामधून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः चिंतन करतो. वाचल्याच्या नंतर त्याचं चिंतन करतो. आता ऐकायला तर नाही, मग काय कराल, मग चिंतन करते त्याचं, हे जे मी वाचलंय, एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं, असं वाचत 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 ते सगळं त्याला समजायला लागते बघा. याला म्हणतात चिंतनमय प्रज्ञा. ते दुसरे प्रकारचे श्रद्धावान लोक आहेत. पण मला खरंच सांगावं, किती लोक घरी बसून भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन करतात. अनेकांच्या घरी, जवळजवळ सगळ्यांच्या घरी पुस्तक आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी मला सांगा, मी पाठवतो. खरं सांगतो तुम्हाला की अनेकांच्या घरी पुस्तक आहे, पण वाचण्यासाठी कुणाकडेच वेळ नाही. तुमच्याकडे वेळ कशासाठी माहिती का? तुम्हाला संध्याकाळचा टाइम असते स्वयंपाकाचा, लेकरं सांभाळायचा, बाहेरून माणूस आले त्याचं बघायचं, बाबा काय खायला पिला, ते चालतंय त्यांचं. पण ही जी वेळ आहे, प्रत्येकाने जे लोक येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी आपण भोंग्यात वाचन करावं का नाही? करावं ना. मग त्यांनी काय केलं पाहिजे? आपलं काम करत 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 धम्म ऐकायला पाहिजे. या वेळेला वाचन शक्य आहे का? वाचन शक्य नाही. मग तुम्हाला घर बसल्या ऐकायला येते ना तुम्हाला, किती सुंदर आहे. काहीच मेहनत करायची गरज नाही. मस्तपैकी बसायचं आणि छान असं मन लावून ऐकायचं बघा. मन भटकलं की लगेच म्हणायचं, मना ये वापस, तिकडं काही गरज नाही, इकडे ये, इथं ऐक, हे महत्वाचं आहे, हे आपल्या कल्याणाचं आहे, आपण हे ऐकायला पाहिजे. तर दुसरा प्रकार काय सांगितला, की जे वाचन करतात, वाचनातून आपली प्रज्ञा उत्पन्न करतात, ही त्याला म्हणायचं चिंतनमय प्रज्ञा. त्याला श्रद्धा म्हणा, तुम्ही प्रज्ञा म्हणा, एकच आहे. प्रज्ञा म्हणजे काय? जाणणे, बुद्धाला जाणणे, बुद्ध काय ते जाणणे, बुद्धाचं धम्म काय हे जाणणे, बुद्धाचा संघ काय शिकवतो हे जाणणे. बघा बुद्धामध्ये किती गुण सांगितले? 5 गुण सांगितले बुद्धांचे. आणि संघाचे किती गुण सांगितले? 8 गुण सांगितलेत. धम्माचे 5 गुण, बुद्धांचे 4 गुण सांगितले का नाही? आपण वाचतो ना बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदनामध्ये बुद्धाच्या गुणांचं वर्णन करतो. बुद्धामध्ये एवढे गुण चांगले आहेत बघा. आपल्याला वाटते आपण फक्त वंदना म्हटली की त्याचा अर्थ आपल्याला कोणी सांगत नाही. बरं, काही लोक अर्थही वाचतात, त्याचा अर्थही वाचतात मी आता सांगितल्याप्रमाणे. पण ते अर्थ वाचल्यानंतर सुद्धा अनेकांना प्रश्न सुटत नाही बघा. सुटत नाही, खरं सुटत नाही. मग ते सोडायसाठी पण ते लोक प्रयत्न करत नाहीत. पण कसं आहे, मग त्यांच्यामध्ये फक्त चिंतनमय प्रज्ञा उत्पन्न झाली, थोडंसं कार्यरत झाली आणि परत ती श्रद्धा काय झाली? लोप पावली. त्याला काय भलं झालं का? काहीच नाही, भलं होतच नाही. मग काय पुढची जे सांगितलं ते पुढचं बघा, एकदम सगळ्यात भारी म्हटलेलं. त्याला म्हणतात भावनामय प्रज्ञा. भावनामय प्रज्ञा म्हणजे काय? की जे ऐकतही नाही, ज्यानं वाचतही नाही, पण त्यांना काय करते माहिती का? त्यांना समाधी घेते. समाधी म्हणजे ध्यान साधना करते, ध्यानाच्या मार्गातून शील पालन करते आणि ह्या मार्गामधूनच स्वतःमध्ये प्रज्ञा उत्पन्न करते, बुद्धांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न करते, धम्माच्या प्रती श्रद्धा उत्पन्न करते आणि संघाचा कधीही अनादर होऊ देत नाही. भिक्खू दिसला की भिक्खूंचा आदर करणार म्हणजे करणार. बघा किती श्रद्धावान आहे. अवघड भाग आहे पण हा समजला पाहिजे. या 3 प्रकारे मनुष्य प्राण्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते बघा. आणि ज्या लोकांना श्रद्धा नाही ते लोक हे 3ही गोष्टी करत नाहीत. असं आपल्याला सरळपणे कळलं का नाही? आज किती सोप्या पद्धतीने कळलं आपल्याला की लोक का येत नाहीत. कारण हे 3 गोष्टी त्यांच्यामध्ये कधी घडत नाहीत. ते लोक कधी धम्म ऐकत नाहीत, धम्म वाचत नाहीत आणि धम्माचा अनुभव कधी घेत नाहीत. तुम्ही त्यांना कितीही सांगा की दादा विपश्यनेला जा,
माय विपश्यनेला जाय. कधी त्यांच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होत नाही की आपण विपश्यनेला गेले पाहिजे. काहाला बोंबलून सांगायचं आपण, त्यांना किती सांगा काही सांगा, त्याचा काही एक परिणाम होत नाही. विपश्यनेला तर जाणारच नाही. तिथं 10 दिवस जावं लागतात. 10 दिवस कोण बसाव, 10 दिवस कोण थांबाव, तिथं जात नाहीत. मग करायचं काय, वाचन कर. वाचन म्हणले की लगेच झोप येते बघा. त्याच्या हातात पुस्तक दिला की लगेच ते अर्ध्या तासात झोपी जाते. ते वाचलेलं बी विसरून जाते आणि जे थोडंफार माहित होतं तेही विसरून जाते. संपलं. कशाची श्रद्धा उत्पन्न होईल का त्याच्यामध्ये? होणारच नाही. तर अशा लोकांबद्दल आपण दुःख व्यक्त करता कामा नाही. जे लोक ऐकत नाहीत त्यांना सांगून फायदा नाही. कारण बहिऱ्याला तुम्ही किती सांगा, ते ऐकते का? नाही ऐकत. त्यांना सांगण्याची वेगळी पद्धत आहे. मग ती पद्धत त्यांना शिकावं लागते. आता मुख्याला समजा बोलायचं असेल तर त्याला काय शिकावं लागते? काय शिकावं लागेल? त्याला साईन लँग्वेज शिकावं लागते. जे हातवाऱ्याची भाषा असते का नाही, साईन लँग्वेज म्हणतात त्याला. काय, कोणती लँग्वेज म्हणतात? साईन लँग्वेज. साईन लँग्वेज शिकावं लागते. मग तसंच जे लोक धम्माकडे श्रद्धेनं पाहत नाहीत त्यांनी धम्म शिकण्यासाठी वेगळा मार्ग निवडला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी समजून घेतलं बघा की 3 प्रकारे लोकांमध्ये प्रज्ञा उत्पन्न होते. तर बघा, शुद्धोधन राजामध्ये फक्त बुद्धांचं त्या ठिकाणी जेव्हा प्रवचन झालं ते ऐकलं, त्यांच्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न झाली. आपल्या पुत्राच्या बाबतीत म्हणजे स्वतःच्या लेकराच्या बाबतीत श्रद्धा उत्पन्न झाली बघा त्यांच्या मनामध्ये. ह्याच्यानंतर बुद्ध कपिलवस्तूला आले. आल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी भिक्षाटन केलं. हे पाहून राजाला दुःख झालं की इतका मोठा माझा पुत्र की अनेक भिक्खू संघ त्याच्या सेवेसाठी असताना हा भिक्षाटन करते. मग त्याने निरोप पाठवला. सांगितलं की असं करू नको, मी राजा आहे, तू माझ्याकडे, तुझ्याकडे जेवढे पण हजारो भिक्खू असतील त्या सगळ्यांचं भोजन त्यांना खाऊ घालण्याचं माझे सामर्थ्य आहे. त्यांना मी इथं बसून वर्षभर खाऊ घालतो, पण तू असं भिक्षाटन करू नको. पण तसं काही घडलं नाही. बुद्धाने उलट त्यांना सांगितलं की मी परिव्राजक आहे, मी माझा स्वतःचा धम्म बनवला आहे, या धम्माचं मी स्वतः आचरण करतो आणि माझा संघ आहे, या संघाला नियम दिलेले आहेत. ते लोक भिक्षाटन करूनच आपलं भोजन ग्रहण करतात. बघा, हे धुतांगामध्ये प्रकार आहे. काही भिक्षू बघा, काही तुम्ही पाहाल की आजच्या काळामध्ये पहा तुम्ही, काही भिक्षू विहारामध्ये असतात. त्यांना आजूबाजूचे लोक काय करतात, भोजन आणून देतात. पण तुम्हाला मोजके बोटावर मोजता येतील असेच भिक्खू तुम्हाला दिसतील बघा, जे भिक्षाटन करतात. भिक्षाटन करणारे भिक्खू आजकाल त्यांना धुतांगधारी म्हणतो बघा आपण. म्हणजे एक प्रकारचं धुतांग आहे. ते साधारण काम नाही आहे. तुम्ही 4 घरं मागून खाणं म्हणजे साधी गोष्ट नाही. जातच नाहीत बघा तुम्ही आजकालचे भिक्खू. जातात का? खरं सांगा, पाहिलं ना तुम्ही? जातात का? मग त्याला धुतांग केलं, कारण ते पण एक प्रकारचं धुतांग आहे. त्या धुतांगाचं तुम्ही आचरण केलं पाहिजे. कोणी तुम्हाला भोजन आणून दिलं तर ठीक आहे, हरकत नाही. पण नाही दिलं तर करणार काय? बसून राहता का? नाही. तुम्ही भिक्षाटन केलंच पाहिजे. तर भिक्खूंसाठी नियम केला बुद्धांनी की मी माझ्या भिक्खू संघासाठी असा नियम केलेला आहे की त्यांना भिक्षाटन करूनच आपली चारिका केली पाहिजे. बघा, आणि स्वतः पण ते त्याच पद्धतीवर वागले. स्वतःमध्ये बदल केला नाही. मी या भिक्खू संघाचा निर्माता आहे म्हणून मला सगळ्या सुविधा भेटावं असं त्यांनी काही केलं का? नाही, असं काही केलं नाही. त्यांनी सर्वांसाठी नियम सारखाच ठेवला आणि जसा सगळ्यांसाठी नियम ठेवला तोच नियम स्वतःसाठी पण ठेवला. बघा, नंतर त्याच्यानंतर आपण पाहिलं की यशोधरा व राहुल यांची भेट. आता यशोधरा कोण आहे? त्यांची पत्नी, धर्मपत्नी आहे. बरोबर आहे का नाही? मग त्यांना जेव्हा पुत्र प्राप्त झाला त्यांचं नाव होतं, काय नाव ठेवलं? सिद्धार्थ गौतमांनी त्यांचं नाव काय ठेवलं? राहुल. राहुलचा अर्थ काय सांगा? कोणाला माहिती का राहुलचा अर्थ काय? माहिती? बरं, राहू केतू माहिती का? राहू केतू तुमच्या चंद्रमामध्ये बसलेला असतो बघा. तुम्हाला सदैव असं आठवत असेल, तुमच्या चंद्रमामध्ये राहू बसलेला आहे, तुमच्या केतूमध्ये राहू बसलेला आहे, तुमच्या कुठल्या तरी ग्रहामध्ये राहू बसलेला आहे. राहू म्हणजे काही नसून ती बाधा आहे. राहू म्हणजे काय? त्याला पाली भाषेमध्ये बाधा म्हटलेले. बाधा
राहुल म्हणजे काय? बाधा. तर बुद्धांना माहित होतं बुद्धत्व प्राप्तीच्या आधी जेव्हा ग्रहत्याग करावा मला लागणार आहे, बुद्धांना पहिल्यापासूनच माहित होतं की हा पुत्र जन्माला आला, अरे रे रे, आता मला तर ग्रहत्याग करायचं होतं. जर मला पुत्र झाला नसता तर हे बंधन मला राहिलंच नसतं. हा माझ्या मुक्तीच्या मार्गामधली बाधा आहे, म्हणून त्या पुत्राचं नाव ठेवलं राहुल. बघा, कोणी आपल्या पुत्राचं नाव असं ठेवील का हो? पण ते बुद्ध, बघा विचार करा, बुद्ध होण्याच्या आधी त्यांना ते सुचलं की मला हे सगळं सोडायचंय, मला याच्यातून बाहेर पडायचंय, आणि हा माझ्या मार्गामधली बाधा आहे, म्हणून ते आपल्या स्वतःच्या पुत्राचं नाव राहुल ठेवलं. बघा, पण ते लहान होते त्यावेळेस, खूप लहान होते. आणि यशोधरा सुद्धा. मग तेव्हा त्यांनी काय केलं? ग्रहत्याग केला. मग ग्रहत्याग का केला? निरंजनाने आपल्या रोहिणी नदीच्या वादावरून त्यांनी स्वतःचा ग्रहत्याग केला आणि वाद मिटला. वाद मिटल्याच्या नंतर त्यांनी परत पुढचे आपले जे धम्माचा जो प्रवास होता तो तसा ठेवला. ज्ञानाचा मार्ग त्यांनी सोडला नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा आता याच्यामध्ये बघा भेट कशी दिलेली आहे, तर जेव्हा बुद्ध त्या ठिकाणी येतात आणि विचारतात की यशोधरा कुठे आहे, विचारतात की यशोधरा म्हणजे आपल्या घरामध्ये म्हणतात त्या तिकडं. मग ते तुम्हाला भेटण्यासाठी तयार नाही म्हणते की तुम्हाला त्यांना भेटावं लागेल. तर बुद्ध म्हणतात, अरे बापरे, हरकत नाही. आता अनेक लोक चक्रच झाले की म्हणे बुद्ध आता स्वतः जातील का म्हणे. लोकांना प्रश्न पडला की बुद्ध जावतात का भेटायला. आता हे तर सगळ्या याच्यातून दुःखातून मुक्त झाले. आई वडिलांना, त्यांनी वडिलांना नकार दिला, मग पत्नीला कसं ट्रीट करतात, हे सगळेजण परेशान होते की बुद्धांचं आचरण कशा प्रकारे होईल. बघा, कल्पना करा त्यावेळेस कशा पद्धतीचं वागणूक असेल. बघा, आज तुम्ही पहा कोर्ट कचेरीमध्ये, फॅमिली कोर्टात कधी जा, 6-6 महिन्यामध्ये लग्न तुटलेले बघायला भेटतात तुम्हाला. 6-6 महिन्यात, 6 पण नाही, कमीच. असं का होतं? की अज्ञानतेमुळे होते. बघा, अज्ञानतेमुळे. तर बुद्धाने सुद्धा अज्ञानतेतून, याच्यातून ते सगळ्याचे बाहेर पडले. त्यांनी पाहिलं की यशोधरेचं जे चित्तामध्ये चालू आहे, यशोधरेच्या मनामध्ये काय आहे, की त्याची इच्छा अशी होती की बुद्धानं माझ्याकडे स्वतः यावं. कारण ते स्वतः सोडून गेले ना, मला न सांगता गेले. माझा काय दोष होता याच्यामध्ये? बघा, काहीतरी दोष होता का? खरंच काही दोष नव्हता. पण लोकांच्या कल्याणासाठी, तुमच्या माझ्या कल्याणासाठी बुद्ध घरदार सोडून गेले. स्वतःच्या पत्नीला, लेकराला, सगळं आयुष्य आरामाचं जीवन, राजपाट सोडून गेले. बघा, एवढं मोठा त्याग केला. बघा, त्यांनी त्यागाची मूर्ती आहेत ते. खरंच आहे, इतका मोठा त्याग करणं सोपं नाही. आपल्या हातातला मोबाईल सुटत नाही. आपला 1 तास तुम्ही मोबाईल सोडून बाजूला ठेवा. बघा, मग तुम्हाला कळते त्याग काय आहे. नाही सुटत हो, आपल्यामधले मोह सुटत नाहीत, ते बंधनं तुटतच नाहीत आपले. तर बुद्धाने ते बंधनं बघा कसे तोडले. बंधन आहेत, निवरण आहेत. त्यांनी पाहिलं एक निवरणा प्रकारे, निवरणासारखं पाहिलं की हे बंधनं माझ्या मुक्तीच्या मार्गामधले बाधा आहे, हे मी तोडली पाहिजे. आणि त्या पद्धतीचं ठाम निर्णय त्यांनी केला. अधिष्ठान म्हणतात त्यांना, अधिष्ठान. अशा अधिष्ठान करून जेव्हा एखादा व्यक्ती ध्यान साधण्याला बसतो, ध्यानाला बसताना असं अधिष्ठान करतो की मी 1 तास ध्यानामधून उठणार नाही. माझ्या बाजूला वाघ आला तरी उठणार नाही, अंगावर साप चढला तरी उठणार नाही, विंचू चावला तरी उठणार नाही. त्याला म्हणतात अधिष्ठान. आणि आपण काय करतो? 1 तास सुद्धा आपला मोबाईल जरी बाजूला ठेवून बघा अधिष्ठान तुमचं होते का? 1 तास करून बघा, प्रयोग करून बघायला काय अडचण आहे. थोडे प्रयोग जर केले की तुम्हाला हळूहळू त्याच्यातला कळते. बघा, आपलं काय चुकाले काय नाही. तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम मग स्वतः उठले, त्यांच्याकडे गेले भेटीला जाण्यापूर्वी जेव्हा जात होते तेव्हा राहुल त्यांच्यासोबत होता. बघा, नरसिंह गाथा तुम्हाला माहित असेल. बघा, काय माहित? नरसिंह गाथेमध्ये पाहिलं आपण वंदना सुद्धा घेतो नरसिंह गाथेची. या ठिकाणी आहे बघा नरसिंह गाथा. तर नरसिंह गाथा कोणी कोणासाठी म्हटली? नरसिंह म्हणजे काय? नर म्हणजे पुरुष. एवढं तर माहिती आपल्याला, मराठी व्याकरणामध्ये आपण शिकलो. नर आणि मादी हे आपल्याला माहिती. नर म्हणजे पुरुष आणि सिंह म्हणजे कोण? सिंह म्हणजे त्या सगळ्या प्राणीमधला सगळ्यात अग्रेसर, सगळ्यात उच्च दर्जाचं. बघा,
सिंह म्हणजे सर्वात मोठा, सर्वात श्रेष्ठ असे तुझे नरसिंह तुझे पिता आहेत म्हणतात. की मग त्या ठिकाणी आपल्या पित्याचं वर्णन करताना त्या ठिकाणी यशोधरेनं काय केलं, बुद्धामधले 32 गुण सांगितले बघा. 32 लक्षणं. आपल्याला माहीत नसतील बुद्धामध्ये काय काय लक्षण होते. बुद्धाचे कान कसे होते माहिती का आपल्याला? माहित नाही. यशोधरेला माहित आहे. बुद्धांचे डोळे कसे होते, डोळ्यांचे पापणे कसे होते, त्यांचं कपाळ कसं होतं, त्यांचं डोकं कसं होतं बघा. त्यांचे तळ पायापासून त्यांच्या डोक्याच्या केसापर्यंत यशोधरेला पूर्ण माहित होतं बघा. तर अक्षरशः यशोधरेनं आपल्या पुत्राला, म्हणजे लहान, एवढं खूप लहान असेल त्यावेळेस, राहुलला सांगताना अशा पद्धतीने वर्णन केलं बघा. या गाथेमध्ये सांगितलं. वाचा, गाथा वाचून दाखवा एकदा. शांति कुमार सुखमालो लक्ष्मणचित पुण्य सरोवरो यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, पुण्य सत्संगनि भुवनो देवनरोना प्रियानरनादो मतमन्वित विलासरामि, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, ललिता सपकीर्कुलवीरो देवमनुष्य मनीषिदपादो शीलसमाधिपठिचित, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, आयतयुगं सुचितनासो कोपं अभिनीलसुनन्दो इन्द्रधनु अभिनीलभुइको, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, वट्टसुवर्तसुदीप्तितजीवो सिंहं निगरानशरीरो कन्ननसुवचिन्मुक्तबन्धो, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, सिंहिदशुङ्गिभिरमयिसुन्दो त्रिहङ्गवत्तसुरतसिंहो, विसविसविशेषसुनन्दो, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, ओषधिपण्डर शुद्धविहंसो, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, गच्छन्ति नीलपथो विजयचन्द्रो ताराङ्गणवरिविक्षितरूपो, साकवमाजगतो समनिन्दो, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो, यस्य हि तुरीयं पिता नरसिंहो. बघा, ऐकायला किती छान वाटलं. खरंच किती छान वाटलं बघा, की एक माता आपल्या पुत्राला सांगत आहे बघा, तुझ्या पिता कोण आहेत. कारण जेव्हा राहुल जन्मले तेव्हा खूप लहान होते. पित्याला कधी त्यांनी पाहिलंच नव्हतं की माझे पिता कोण आहेत, हे त्यांना माहीतच नव्हतं. मग आपला पिता या भिक्खू संघामध्ये जे येत आहे, कोणाकडे येत आहेत? यशोधरेकडे बुद्ध स्वतः येत आहेत.
बुद्धांच्या पाठोपाठ हजारो भिक्षुगण आहे. मग ह्याच्यातले माझे पिता कोण आहेत बघा. तर त्यांचं वर्णन कसं केलं बघा. आपल्या पतीचं म्हणजे बुद्धांचं वर्णन कोण केलं, यशोधरेनं, की तुझे पिता कसे आहेत बघा. तर ते काय म्हणते, चक्कवरितंग रत्तसुपादो लखन मंडित आयत पन्नई चामर छत्त विभूषित पादो हे सहितुय पिता नरसिंह. म्हणजे काय, ते पाली भाषेमध्ये आहे. त्यावेळेस पाली भाषा होती. पाली भाषेमधलं हे आहे लिहिलेलं. तर ते पाली भाषेमध्ये त्याचा अर्थ काय, मराठीत अर्थ काय होतो त्याचा, की ज्याचे चरण, चरण म्हणजे काय, पाय रक्तवर्ण चक्राने अलंकृत आहेत. रक्तवर्ण चक्र म्हणजे, रक्तवर्ण म्हणजे लाल रंगाचा, लाल रंगाचा चक्र आहे म्हणे बघा. म्हणजे ज्यांच्या पायाच्या तळव्याला एक चक्र आहे आणि ते लाल रंगाचं आहे. आपल्यासारख्या मनुष्याच्या आहे का कोणाच्या तरी पायाला चक्र लाल रंगाचं, येते का? ते बुद्धांच्या 32 लक्षणामधलं एक लक्षण आहे बघा. तर आपल्या पित्याची ओळख करण्यासाठी स्वतःची माता आपल्या पुत्राला सांगत आहे की बघा म्हणे, तुझ्या पित्यामधला हे एक लक्षण आहे म्हणे, पित्याला ओळखव. कसं ओळखशील, तर पहिलं लक्षण म्हणे, हे जे लक्षण आहे हे पहिलं लक्षण आहे. इतर कोणत्याही पुरुषामध्ये तुम्हाला ते लक्षण दिसणारच नाही. आपल्यासारख्या माणसाच्या तळपायाला, तळाचा पायाचा आकार असा तळपाय असतो का नाही, हा मधला जो भाग असतो बघा एकदम असा गोल असतो. बुद्धांच्या लक्षण आहे बघा, बुद्धांचे लक्षण आहेत ते. तळपायाच्या मधला जो भाग आहे ना तो असा गोल असतो आणि लाल रंगाचा असतो बघा. असे वेगवेगळे मस्त त्याच्यामध्ये लाल रंग असा जमा झालेला असतो. रक्तवर्ण म्हणजे लाल लाल दिसते बघा तळपाय त्यांचा, आणि गोल दिसते असं छान गादीवाने, असं जसं काय लाल रंगाची गादीच त्यांच्या तळपायाला लावलेली गोल करून. तर एक गुण सांगितला बघा. पहिला गुण काय सांगितला, रक्तवर्ण चक्राने अलंकृत आहेत. त्यांच्या पावलांच्या टाचा जे आहेत बघा खूप सुंदर आहेत म्हणे. त्यांच्या टाचा कशा आहेत, खूप सुंदर आहेत. आणि त्यांचे पावलं चामर छत्राने सुशोभित आहेत. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे पाय, चामर छत्र, चामर म्हणजे त्यांचं चामडे ना, म्हणजे त्यांची जी काया आहे, त्यांची जी काया आहे ती इतकी सुशोभित आहे ना, त्याच्यानं ते सुशोभित केलेली आहे म्हणे. जे नरा, आणि ते तुझे पिता नरसिंह आहेत म्हणे बघा. या नरामध्ये सिंह आहेत म्हणजे उच्च आहेत म्हणे. ते तुझे पिता आहेत म्हणे बघा. वर्णन करताना आपल्या पित्याबद्दल कसं सांगत आहे. तर विचार करा त्यावेळेस कसं, म्हणजे त्यांनी त्यांची काय मनाची अवस्था असेल. आपल्या पित्याला सांगावं लागते लेकराला की हे तुझे पिता आहेत. आजच्या काळामध्ये आपल्याला जर असं बितलं तर कसं वाटेल. पण यशोधरा सांगत आहे त्या ठिकाणी की ते जे सुकुमार शाक्य कुमार आहेत, ते जे सुकुमार आहेत, म्हणजे कुमार म्हणजे सुकुमार आहेत, दिसते कुमार नाहीत, ते सुकुमार आहेत म्हणजे चांगले पुत्र आहेत. त्यांनी कधीच आपल्या पित्याचा अवमान केला नाही. त्यांनी आपल्या पित्याच्या सर्व शब्दांचं त्यांनी पालन केलं बघा. त्यांनी म्हणले घरात राहता घरात राहिली बघा, लग्न कर म्हटले लग्न केलं. कधी आपल्या पित्याला त्यांनी असं तोंडाशी पाडण्याची वेळ आणली नाही. आपल्या आईवडिलांचा अपमान होईल कधीच असं ते वागले नाहीत. त्याच्यामुळे ते कसे सुकुमार आहेत बघा. तर पुढं काय सांगतात की ते सुकुमार आहेत जे सुंदर चिन्हाने परिपूर्ण आहेत बघा. त्यांच्या शरीरावर असे विविध प्रकारचे चिन्ह होते बघा. जसं काही लोकांना तीळ येतात बघा, एखाद्याला गाळावर इथं तीळ येते, सुंदर दिसते, असं टिपका लावला नजर लागू नये म्हणून. तिला वाटते की मी किती सुंदरच आहे की, पण ते लक्षण नाही, त्याला लक्षण नाही म्हणतायत. पण बुद्धांच्या अंगावर तशा पद्धतीचे लक्षण चिन्ह होते. लक्षण चिन्ह काय म्हणतात त्याला, लक्षण चिन्ह. तर अशा पद्धतीनं त्यांनी सांगत आहेत बघा पुढं, ते अशा सुंदर चिन्हांनी ते परिपूर्ण शरीर संपन्न आहेत म्हणे. आणि त्यांनी काय केलं, लोकांच्या हितासाठी ग्रहत्याग केला. स्वतःच्या हितासाठी केला का, घरच्याच्या भल्यासाठी केलं का, सोयऱ्याचं भलं होईल म्हणून केलं का गावचं भलं होईल म्हणून केलं का, नाही. अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी, लोक कल्याणासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय त्यांनी स्वतःचा ग्रहत्याग केला बघा. ते तुझे पिता आहेत म्हणे, ते नरसिंह तुझे पिता आहेत म्हणे बघा. आपल्याला छोटासा मोह सुटत नाही. तर पुढं
ज्याचे मुखमंडल पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे. मुखमंडल म्हणजे काय, की ज्यांचं जे चेहरा आहे म्हणे, त्यांचा चेहरा असा चंद्राप्रमाणे शीतल आणि प्रज्वलित आहे म्हणे, म्हणजे प्रकाशमान आहे. बघा इतर लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघा, की जे लोक एसी मध्ये राहतात 24 तास, त्यांचा चेहरा बघा तुम्ही, कधी पण त्यांना भले ऊन सहन होत नाही, पण ते पांढरे शुभ्र दिसतात. पण जे लोक खरंच ध्यान समाधीचा, उपासनेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात बघा, ते पण त्यांच्या चेहऱ्यावर ना असा वेगळा तेज येतो बघा. आणि असं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा तुम्हाला पाहून वाटते, अरे काय केलं असतं, एवढं कसं भारी दिसायले, आकर्षित होतो चेहरा त्यांचा, असा शुभ्र चेहरा होतो. तर ते त्या ठिकाणी सांगत आहेत यशोधरा, आपल्या तुझ्या पित्याचं जे मुखमंडल आहे म्हणे, ते चंद्रासारखं प्रकाशमान आहे. काल पौर्णिमा होती, पाहिला ना चंद्र सगळ्यांनी कसा होता, चंद्र असा सुंदर गोल होता बघा, त्याच्यामधून छान अशी शीतल प्रकाश बाहेर पडत होतं. सूर्याचा जेव्हा प्रकाश पडतो, ऊन पडते, तर आपल्याला आवडते का, लगेच आपण घरामध्ये. पण चंद्राची कधी पण प्रकाश पडत्या, उजेड भेटतो, पण त्रासदायक असतो का, अजिबात नाही. तसंच चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे म्हणे ते देव, मनुष्य आणि नाग गणांना प्रिय आहे. बघा ते देवांचे बी प्रिय आहेत, मनुष्यांचे प्रिय आहेत, आणि अनेक प्राण्यांचे सुद्धा ते प्रिय आहेत म्हणे. ते मस्त गजेंद्राप्रमाणे जात आहे. आता मी तुम्हाला हत्तीचं उदाहरण दिलं ना, हत्तीचं उदाहरण. हत्ती जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या रस्त्यामध्ये बाधा काही नसते. तसंच बुद्ध जेव्हा चालत होते तेव्हा त्याच्या पाठीमागे हजारो भिक्खू होते, पण समोर कोणी असं येण्याची हिंमत नव्हती. कितीतरी गावातले लोक यायचे आणि त्यांना असा रस्ता करून द्यायचे. सगळं गाव त्यांनी येताना संपूर्ण गावाला पूर्ण स्वच्छ केलं होतं बघा. लोकांनी घराला कलर मारले होते, लाइटिंग लावली होती. लाइटिंग म्हणजे दिवे लावले होते. आज आपण काय लावतो, लाइटिंग लावतो. प्रत्येक घरामध्ये असे दिवे लावले होते, घरात बाहेर इकडे तिकडं रोषणाई केली होती. बुद्ध येणार रंगरंगोटी केलेली होती घराची. स्वागतासाठी अनेक खूप सारे सजवलेले होते महल. बुद्ध येणार आहेत. मग पुढं की ते जे सर्वश्रेष्ठ क्षत्रिय कुळात जन्म पावले असून त्यांच्या चरणींची देव मनुष्य वंदना करतात. मी सांगितल्याप्रमाणे देवता असतील किंवा मनुष्य असेल किंवा इतर कोणतेही प्राणी असतील, सर्व त्यांना वंदन करतात. ज्यांचे चित्त शीत समाधी प्रज्ञेने सुप्रतिष्ठित आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, बार बार सांगत असतो की आपण शीलाचं आचरण केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी यशोधरा आपल्या पुत्राला सांगत आहे की जे शील समाधी आणि प्रज्ञेनं सुप्रतिष्ठित आहेत म्हणजे सदैव आपल्या शीलाचं आचरण करतात, समाधी भावनेमध्ये असतात, अशा पद्धतीनं तुझे पिता आहेत. ते तुझे पिता नरसिंह आहेत. बघा नरसिंहाचा अर्थ तुम्ही वेगळा घेऊ नका. नरसिंह म्हणजे उच्च, सर्व प्राणीमध्ये उच्च, सर्व वर्णामध्ये उच्च, सर्व प्रकारे उच्च आहेत. ज्यांनी नासिका विस्तीर्ण आहे, सरळ आहे, ज्यांचे नेत्र नीलवर्णाचे आहेत, ज्यांच्या भुवया इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत, ते नरात सिंह आहेत. ते तुझे पिता आहेत. बघा कसं वर्णन केलं, पित्याचं वर्णन कसं केलं की ज्यांची नासिका, नासिका म्हणजे नाक असं सरळ आहे म्हणे, विस्तीर्ण म्हणे, स्पष्ट नाक आहे म्हणे त्यांचं, असं टोकदार. ज्यांचे डोळे असे पाणीदार निळे डोळे म्हणे, निळे डोळे, पाणीदार निळे डोळे म्हणे. ज्यांच्या भवया इंद्रधनुष्य पाहिलं का तुम्ही, इंद्रधनुष्य असा राहते बघा, असा कसा राहते, असा इकडून उगवते इकडं खाली जाते. तसे भुवया आहेत म्हणे बुद्धांचे, ते तुझे पिता आहेत म्हणे. बघा अशा पद्धतीनं आपल्या पतीचं वर्णन आपल्या पुत्राला यशोधरेनं त्या ठिकाणी करून दिलं. आणि पुढं सांगत आहेत की ज्यांची वाणी, ज्यांचं जीवा गोलाकार आहे, ज्यांची हनुवटी मृगजळाप्रमाणे आहे, ज्यांचे वर्ण सुवर्णाप्रमाणे आकर्षित आहे, जे नरात सिंह आहेत, ते तुझे पिता आहेत. ज्यांची वाणी स्निग्ध आहे, गंभीर आहे, सुंदर आहे. बघा म्हणजे ज्यांचा आवाज बघा, एखादं तुम्ही गाणं ऐकायला घेतलं आणि एखाद्याचा आवाजच खराब राहिला तर ते गाणं ऐकावं वाटतं का तुम्हाला,
नाही. पण बुद्धांचा आवाज बघा इतका सुंदर होता, इतका मधुर होता, इतका शीतल होता की त्यांचं बोलणं ऐकलं की लोक मंत्रमुग्ध व्हायचे. बघा ते तुझे पिता आहेत म्हणे. ते लक्षण आहेत बघा बुद्ध होण्याचे. बुद्ध जे लोक बुद्ध होतात त्यांचे हे लक्षण आहेत म्हणे. अशा पद्धतीचे जे लक्षणधारी आहेत 32 प्रकारचे लक्षण सांगितले. तर पुढं सांगतात की ज्यांची ललाट कांचनाप्रमाणे तेजामय, ललाट म्हणजे कपाळ कांचनाप्रमाणे तेजोमय आहे म्हणे. बघा चमकते अशी चमकते म्हणे, चमकते कपाळ त्यांचं. ज्यांची काया औषधी ताऱ्याप्रमाणे शुभ्र सुशोभित आहे. बघा त्यांचं शरीर असं पांढरा शुभ्र एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकत आहे. इतक्या पद्धतीनं बुद्धाचं वर्णन केलं. बघा तुम्ही कल्पना करा, फक्त डोळे बंद करून फक्त कल्पनाच करा तुम्ही की अशा पद्धतीनं वर्णन केलं बघा आपल्या पुत्राला सांगत असताना. तर पुढं अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या पतीचं वर्णन आपल्या पुत्राला केलं. आणि नंतर काय झालं की सांगितलं की तू जा म्हणे तुझ्या पित्याकडे आणि त्यांना वारसा माग म्हणे. वारसा काय मागायला सांगितलं? वारसा मागायला सांगितलं. आता बुद्धाकडे काय देणार? वारसा तर काहीच नाही. स्वतःचं घरदार त्यांनी सोडलं, राजसंपत्ती सोडली, सगळं सोडलं, जवळ तर काहीच नाही. मग काय द्यायचं वारसामध्ये? काय देणार? त्यांच्याकडे काहीच नव्हतं देण्यासाठी. तर बुद्धांनी म्हटलं की माझ्याकडे हे जे आयुष आरामाच्या वस्तू आहेत, हे जीवन उपभोगाचे जे वस्तू आहेत ते माझ्याकडे असं काहीच नाहीये. जे दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत ते माझ्याकडे काहीच नाहीये. माणसाला दुःख देणाऱ्या गोष्टी ते माझ्याकडे असे काहीच नाही म्हणे. मी ह्या सर्व गोष्टीच्या पलीकडे गेलोय. माझ्याकडे फक्त समाधीचा मार्ग आहे, धम्माचा मार्ग आहे, आचरणाचा मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे. मी तुला हेच देऊ शकतो. माझ्याकडे असलेलं जे धम्म आहे ते मी तुला देऊ शकतो म्हणे. हाच माझा वारसा आहे म्हणे. बुद्धांनी काय म्हटलं बघा, माझा धम्मच माझा वारसा आहे म्हणे आणि हे संघच माझे वारसदार आहेत म्हणे. बघा मग तुला जर माझा वारसा पाहिजे असेल तर संघात यावं लागेल, धम्म स्वीकारावं लागेल, धम्माचं आचरण पत्करावं लागेल. तर त्या ठिकाणी राहुल सुद्धा भिक्खू संघामध्ये सामील झाला. बघा एक लेकरू गेलं सोडून, बुद्ध प्राप्त झाली, घरदार सोडलं कोणासाठी? लोककल्याणासाठी. आणि त्या लेकराला पाहून त्याचंही लेकरू गेलं. कोण गेलं? राहुल गेले. राहुल गेलं बघा सोडून. कोणासोबत? बुद्धांसोबत गेलं. हे जसं शुद्धोधनाला कळालं, शुद्धोधन महाराज असं फुटू रडू लागला की म्हणे माझा एक पुत्र गेला, दुसरा होता तोही गेला, आता काय करायचं? बघा तर बघा बुद्ध धम्मामध्ये एवढी ताकद आहे की जो धम्म श्रवण करतो तो धम्माचा गुण प्राप्त करतो. बघा खरंच करतो. कारण मी तेच सांगितलं की तुमच्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न हो असं वारंवार मी का सांगत असतो. एकतर तुम्ही धम्म ऐकत जा. जसं जसं आपण धम्म ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढते तसं तसं धम्म आपल्याला प्रिय वाटतो. बघा खरंच वाटतो. हळूहळूच का होईना पण वेळ लागतो. धम्माची गती इतर लोकांपेक्षा आपल्याला, तुम्हाला गाणे ऐकून वेगवेगळे भूलथापा देऊन असा प्रकार आपल्यामध्ये चालत नाही. आपल्यामध्ये सरळ मार्ग आहे. या पहा म्हणजे काय की अनुभूती घ्या. अनुभूतीच्या लेवलला तुम्हाला खरं वाटलं तरच तुम्ही आचरण करा. त्यासाठी वारंवार मी सांगत असतो की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा कधी वेळ भेटला तर विपश्यना नक्कीच करा. आणि त्याच्यानंतर होत नसल हरकत नाही, जिथं वेळ भेटल तिथं तुम्ही धम्मश्रवण करा. या वर्षावस कालामध्ये आपल्या विहारामध्ये बघा महिना ओलांडून गेला, वरी 3 दिवस झाले. संख्या वाढत चालली हळूहळू. चांगली गोष्ट आहे. अशी संख्या वाढत राहिली पाहिजे. कोणासाठी वाढली पाहिजे? माझ्यासाठी नाही, आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी तर संख्या वाढली पाहिजे. आजारी मी आहे तर माझा इलाज झाला पाहिजे. जो आजारी नाही त्याला इलाजची गरज नाही. मी सांगितलं की जे लोक वाचन करतात, चिंतन करतात की त्यांनी हळूहळू पुढच्या पायरीला जातातच. की जे लोक धम्म ऐकतात, ऐकून त्यांना वाटते की एक शिबिर केलंच पाहिजे माहिती.
काहीतरी एवढे वेळ सांगायले एखाद्याचं करूनच बघतो. एक शिबिर तर करून बघतोच आता, जे होईल ते होईल. बघा, ऐकून ऐकून का होईना त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली का नाही, समाधी भावना त्याच्यामध्ये जागली का नाही, सांगितलं की नाही. हळूहळू का होईना, हळूहळू चिंतनमय प्रज्ञेच्या नंतर हळूहळू त्याच्यामध्ये भावनामय प्रज्ञा उत्पन्न होते. म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये भावना उत्पन्न होते. बघा, तर अशा पद्धतीनं आजचा भाग आपला या ठिकाणी समाप्त झाला. तुम्हाला समजला असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. आणि जर तुम्हाला काही याच्यामध्ये अडचण असेल, समजलं नसेल, तर आपण या ठिकाणी थांबून तो भाग समजावून परत घेऊ शकता. 5 मिनिटं आपण या ठिकाणी थांबून घेऊ. तर एकदा सर्वांनी साधुवाद करायचं. साधू साधू. बुद्धो में शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. नति में शरणं आर्यं धम्मो में शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. नति में शरणं आर्यं संघो में शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय असो. जय असो. जय भीम.